BDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत संक्षिप्त श्रीमद भागवत 12 स्कंद व भागवत महात्म्य. यामध्ये कलियुगातील राजवंशाचे वर्णन, कलियुगाचे धर्म, राजांचे वर्तन, कलियुगाच्या दोषांपासून वाचण्याचा उपाय, नाम संकीर्तन, 4 प्रकारचे प्रलय, श्री शुकदेवांनी केलेला अंतिम उपदेश, परीक्षिताची परमगती, जन्मेजयाचे सर्पशस्त्र आणि वेदांचे शाखाभेद, अथर्ववेदाच्या शाखा आणि पुराणांची लक्षणे, मार्कंडेयांची तपश्चर्या आणि वरप्राप्ती, मार्कंडेयाला मायेचे दर्शन, मार्कंडेयाला शंकराचे वरदान, भगवंताची अंगे, उपांगे आणि आयुधांचे रहस्य, तसेच वेगवेगळ्या सूर्यगणांचे वर्णन, श्रीमद भगवताची संक्षिप्त विषयसूची, विभिन्न पुराणकांची श्लोक संख्या आणि श्रीमद भगवताचा महिमा, परीक्षित आणि वज्रनाभ यांची भेट, शांडिल्य मुनींच्या मुखातून भगवंताच्या लीलांचे रहस्य आणि वज्रभूमीच्या महत्त्वाचे वर्णन, यमुना आणि श्रीकृष्ण पत्न्यांचा संवाद, किरणोत्सवामध्ये उद्धवाचे प्रगट होणे, श्रीमद भागवताची परंपरा आणि त्याचे महात्म्य, श्रीमद भागवताचे स्वरूप, श्रोता भक्त्यांची लक्षणे, श्रवणविधी आणि महात्म्य. राधे कृष्ण. स्कंद 12 व भागवत महात्म्य. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. होतील बहुत कृपती क्रिया त्यांची अधर्मरीती, ज्यांच्या अंगी असे शक्ती त्यांचे धर्म न्याय अनुकूल, लोक गाढवासम वर्तती, ऐसी कलियुगी होईल स्थिती, शंभल ग्रामांतरी शेवटी अवतार कल्की रूपे होईल, दीन दुखितांचा महाराज दिंडोरीत श्री स्वामीराज, त्याचा निरंतर फडके कीर्तिध्वज, पृथ्वी सनाथ त्याचे कली सर्व दोषांचा साठा, परी अंगी गुण मोठा एक, हरीचे नाम गाता गती श्रेष्ठ पाविजे, एक हरी कीर्तना वाचून करीत नोहे अन्य साधन, कीर्तन योगे हरी स्वाधीन, भक्ता पाठी हिंडतसे, नैमित्तिक प्राकृतिक आत्यंतिक असे 4 प्रकारचे प्रलय होत, सत्य वस्तू अत्यंतरहित नित्य राही सर्व काळी, संसार सागर अति दुस्तर तो पावने असेल पार, लीला कथा श्रवण ही सुंदर नौका आश्रयावी, प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण तेने ही निवारिले यदुकुळ मरण बोध घेई, तेथून जाण की मरण अटळ मर्त्याशी, करावे भगवंत चिंतन तेने गळे देहाभिमान गळता जाण, भय नाही मृत्यूचे, ब्रह्मस्वरूप परीक्षिती दंजिता तक्षक त्यांचे देहाप्रती, सर्व लोकांच्या डोळ्यांप्रती राजदेह झाला भस्मजात, तक्षके मारे लातात, जन्मेजय सर्प यज्ञ आरंभित, निरपराध सर्प मेले सांगत, बृहस्पती थांबी सर्पसत्र, चित्तवृत्ती होता शांत, आत्मज्ञान उदित होत, 10 लक्षणांनी युक्त 18 पुराणे जाणावी, मृकुंडाने पुत्रा संस्कारित केले, मार्कंडेयाने कठोर तप आचरिले, त्यात इंद्राने विघ्न आणले, परीन चळला मार्कंडेय, मग भगवान नरनारायण रूप एक मूर्ती 2, श्रीहरी पातले द्याव्या दर्शन, मार्कंडेय ऋषीश्वरा नरनारायण बदले, मृकुंड सुता इष्टवर मागा आता, तुझी माया पाहू आता, मार्कंडेय म्हणायची ईश्वरा, एके दिवशी जलमय सर्वही एकटा विचरत असताही, दिव्य वटाच्या पत्रावरी बालक दूध देखील, बालक पाहता निज दृष्टी धावला त्यास झाला मिठी, गुप्त झाला इतक्यावधी सर्व दिसत तसे पूर्वत बेसला होता, मार्कंडेय सिद्ध देह गेहाची नव्हती शुद्ध, म्हणून शिव प्रगटे हृदय आकाशात, दर्शन होय मार्कंडेयाशी तुमचे ठाई राहो भक्ती, भगवंत भक्तांची घडू भक्ती, भक्त भगवंत 2 नसती, मार्कंडेय वदे शंकरास, सुत म्हणती विश्वकर्ता जेने लाविली लोक व्यवस्था, एक रूप असूनी वस्तुता, सूर्य तोची श्रीहरी, अनादि अनंत श्रीहरी, विराट स्वरूपाची रचना करी, प्रत्येक कल्पाभितरी लोकरक्षण करतसे, श्रीकृष्णाचे गुणगायन ते मंगलाचे मंगलायतन. 12 स्कंदात वर्णन, सुत वदती शौनकादिका, कलिमल पाप नाशक हरी, ऐसा न गाईला पुराणांतरी, जैसे येथ प्रतिशब्दा माझारी वर्णन केले श्रीहरीचे, नद्यान माझे गंगा श्रेष्ठ, देवा माझे विष्णू श्रेष्ठ, वैष्णवा माझे शंकर श्रेष्ठ, तसे भागवत साक्षात श्री ईश्वर, श्रीमद भगवत कथा महात्म्य, परब्रह्म असे व्यापक, त्याची म्हणती वज्रपालक, येथे श्रीकृष्णाचा सहवास अनुभवतात रसिकजन, अच्युते जैसी केली लीला ते नाव दे स्थळाला, गोवर्धनादी गोकुळा शांडिल्य अग्नी वज्रनाभा, कृष्ण वियोगे दुःखी स्त्रिया, कुसती कलिंदा सखया, मुकुंद सहवास घडावा उपाय सांगावा आम्हाशी, ज्या कुसुम सरोवराजवळी नाम संकीर्तन करा त्या स्थळी, उद्धव पूर्वेल मनोरथ सारी, यमुना राणी सांगेतया, षोडशकलायुक्त भगवना आजही वसती वृंदावना, भगवताचे करिता कीर्तना 3 कुळे उद्धरती, उद्धव करती भागवत कथन, रोहिण्यादी गेल्या परमधामा लागून, अन्य श्रोते पावले अंतर्धान, आजही भक्ती चिन्मय भक्ता, श्रीमद भगवत आणि भगवंत दोन्ही असते सच्चिदानंद स्वरूप, भक्त श्रोत्यांनी होऊन एक रूप, सेवावे प्रेमभावे श्री सद्गुरूंच्या छत्रछायेत, निर्गुणी सेवावे श्रीमद भागवत, त्यांनी होईल प्राप्त परमधाम श्री देवाचे फलश्रुती, गुरु माऊलीच असे रचियता, अक्षर परब्रह्म स्वरूपसाच्या अक्षय उमटली सद्गुरुबाच्या, कल्याण जगताचे कारणे, त्रिवार वंदने करिता कृपा कटाशे मशी पाहता, 700 श्लोक संक्षिप्त भगवता करा आज्ञा केली माऊलींनी, भागवत रसामृताचे करता, पाना पितरांना सद्गती मिळवून त्यांचे आशीर्वचने करून इह परलोक सुधारेल, गुरूंचा आशिष सत्वर, सत्कर्माचा नसावा अहंकार, साधनी पडावा आपला विसर, मग कृपा होई सद्गुरूंची, ही शब्दांची स्मरणमाळा घालू श्री गुरूंचे गळा, भागवत पियुष प्रासवा, चित्त शांत ठेवून विषयींचा हव्यास जाईल, त्याने चित्त शुद्ध होईल, मग भक्तीचा उदय होईल, श्रावणी सदता एकाग्र, श्रीमद भागवत स्वयं कृष्ण स्वयं गुरु माऊली करी कथन, सावध चित्ते ऐकून वाचून मनन चिंतन करावे, सफल होतील कामना, श्रद्धेने करावे पारायण, नित्य केवळ केल्या श्रवण पठना, शौर्य वाढे मिळे विजय, ऐसा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ
गुरुकृपे झाला समाप्त श्री गुरु रंगोचित्त ऐसा भक्ती घडो जन्मोजन्मी इति श्री गुरुमाऊली विरचित ग्रंथ संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे चतुर्दशोध्याय श्री गुरुमाऊली महाराज चरणार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु. राधा कृष्ण.